14 एप्रिल म्हटलं की फक्त एकच नाव आठवते, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्याला मानणारेच नाही तर त्याला न मानणाऱ्याला बी माहित आहे की त्या महामानवानं फक्त एका जातीसाठी नाही तर संपूर्ण भारतासाठी काय काय केलं ते. 14 एप्रिल तेच तारीख आहे ज्या दिवशी त्या महामानवाचा जन्म झाला होता. त्या ज्ञानाच्या अथांग महासागराबद्दल जर मायासारख्याला बोलायला असाल ना तर 1-2 दिवसांना काही नाही होत भाऊ, मला 1-2 जन्म लागतील. मी हरीश भगत स्वागत करतो तुमचं 14 एप्रिल या सिरीजच्या पार्ट 1 मध्ये. कारण मी व्हिडिओच एवढे काढले की मला त्याचा आरामात 1-2 पार्ट काढाच लागणार आहे. सगळ्यात पहिले तर मंडपातनी तयारी कशी चालू आहे ते पाहून येऊ. शुभम दाले तुम्ही कधी ना कधी व्हिडिओतनी पाहिलंच असेल, पण या झाडून काढणाऱ्याला तुम्ही पहिली बार पाहत असाल. हे आहे तर आपले संकेत डॉन. येथे झाडू बरोबर मार. आणि इकडे डेकोरेशन पण ऑलमोस्ट झालंच होतं, बस मूर्ती स्थापना करायची बाकी होती. बाकी तुम्ही कमेंट करून सांगा की बाबासाहेबाचा फोटो कसा वाटू राहिला. बाकी तुमच्या सगळ्यासाठी एक चॅलेंज आहे, 13 मे पर्यंत या व्हिडिओवर 3000 जय भीम कमेंट झाल्या पाहिजे. कसं करायचं काय करायचं ते तुम्ही पाहून घ्या. हे छोटा डॉन आणि मी चाललो मंडपातनी वंदना घ्यायला. तोपर्यंत तुम्ही जय भीम कमेंट करा. वंदना पण झाली, भंतेजीचं प्रवचन बी झालं आणि बाबासाहेबाला त्रिवार वंदन बी केलं. बाबासाहेबांना वाचनाची खूप आवड होती. ते तासन तास ग्रंथालयात बसून अभ्यास करायचे. आणि हा असेच छोट्या छोट्या लेकरांना मन पण व्यक्त केले. क्या मतलब तुले पण भाषण द्यायचं होतं पण तू याच्यानं पाठच नाही झालं. अरे काय नाही मग, यावर्षी पाठ कर, पुढच्या वर्षी भाषण द्यायचो. पण त्याच्या पहिले आपण जेवण करून घेऊ, कारण की आपल्याला डीजे पाहायला लागते आणि त्याच्यासाठी अंगातनी ताकद पाहिजे. मस्तपैकी पोटभर जेवण केलं, या 2 महान आत्म्याला उचललं आणि सरकती आलो आंबेडकर चौकात. चौकातनी आल्या आल्या माझ्या फक्त एकाच गोष्टीवर गेलं आणि ते मी तुम्हाला पण डायरेक्ट दाखवूनच देतो. हे जे तुम्ही बाबासाहेबाचा फोटो पाहता ना ते पूर्ण एका धाग्यापासून बनलेला आहे. ज्याची कोणाची एक कला आहे ना त्याला माझ्याकडून कोटी कोटी जय भीम. हे माही कारंजातली पहिली 14 एप्रिल होती आणि मला काहीच अंदाजा नव्हता की कारंजातने 14 एप्रिल काय काय होते. तर चला मग मी पण पाहतो आणि तुम्हाला पण दाखवतो. मला तुम्हाला सांगायची गरज नाही की एप्रिल महिन्यातनी ऊन किती पडते आणि एवढ्या उन्हातही भीम सैनिकाचा जोश एकदम हाय लेवलवर आहे. कारण की जयंती आमच्या बापाची आहे आणि ते एका राज्य किंवा देशात नाही तर 125 देशातनी मनवली जाते. मी इकडे तिकडे फिरतच होतो की तेवढ्यातनी मला आपल्या प्रेमाचे माणसं भेटले. आणि प्रेमाचे माणसं म्हटलं की सगळ्याला व्हिडिओतनी घ्याच लागते, कारण की तुम्ही सगळ्यांनी जर सपोर्ट नसता केला तर आज मला कोणीच ओळखलं नसतं. मी मनापासून आभारी आहोत तुमच्या सगळ्याच्या प्रेम आणि सपोर्टसाठी. असाच सपोर्ट पुढे पण राहू द्या आणि हा फॉलो नक्की करजा. चला तर भेटू मग या सिरीजच्या पार्ट 2 मध्ये. राहिलेलं जे कोणी असेल त्याला मी या सिरीजच्या पार्ट 2 मध्ये घेऊन घेईन.